वजन कमी करण्यासाठी या 10 फळांचे सेवन करा. पहिलं सफरचंद म्हणजेच ऍपल. हे आपलं भूक नियंत्रणात ठेवतं आणि आपली पचनक्रिया सुधारते. दुसरं संत्री म्हणजेच ऑरेंज. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे. हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. तिसरं फळ आहे टरबूज किंवा कलिंगड. तर हे आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवतं, शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित नियंत्रणात ठेवतं आणि अनावश्यक टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करत असतं. चौथं आहे पेरू. पेरूमध्ये हाय फायबर आहे आणि हेच हाय फायबर आपलं शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करतं. त्यानंतर पाचवं आहे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात सापडत असतात. ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात आणि त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे मदत करत असतात. सहावं आहे पपई. पपई आपलं पचन सुधारते आणि आपलं जे काही फॅट आहे ते फॅट जाळण्याचं काम पपई करत असते. सातवं आहे नासपत्ती. नासपत्ती आपली पचन क्रिया सुधारते आणि आपल्याला एकदा का आपण नासपत्तीचं सेवन केलं तर आपल्याला जास्त काळ भूक लागत नाही आणि जास्त काळ एनर्जी टिकवायची असेल आपल्याला तर नासपत्ती बेस्ट मानलं जातं. त्यानंतर आठवं आहे अननस म्हणजेच पाइनएपल. हे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करतं, शरीरातील सूजन म्हणजेच इन्फ्लामेशन कमी करतं आणि पर्यायाने आपलं वजन देखील कमी करत असतं. नववं आहे काळी द्राक्ष म्हणजेच ब्लॅक ग्रेप्स. हे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर आहे आणि आपल्या हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे. शेवटचं आहे केळी म्हणजेच बनाना. बनाना आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करते. आपल्याला जर वजन कमी करायचंय आणि व्यवस्थित आपली मसल ग्रोथ सुद्धा मेंटेन ठेवायची आहे तर त्यासाठी आपण केळीचं सेवन करावं. फक्त केळीचं सेवन करत असताना ते जास्त प्रमाणात करू नये, कारण की जास्त प्रमाणात जर आपण केळीचं सेवन केलं तर त्याने वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.